समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्विहितमानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादा पणोदार्य दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जो जे दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। विठ्ठल विठ्ठल उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्वंद्य विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण नभे सकल संतांच्या कलशस्थानी असणारे श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या संतपर प्रकरणातील 4 चरणांचा अभंग आजच्या एक कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की या ठिकाणी आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये कोणत्या निमित्तानं उपस्थित आहोत हे सर्वांनाच ज्ञात आहे, पण तरीही वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगायचं जर झालं तर या ठिकाणी श्री क्षेत्र आपलं नवीन पांजण नाही का भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आपल्या गावावरती असीम असणारी कृपा त्याचबरोबर साधू संतांचा असणारा आशीर्वाद म्हणजेच या ठिकाणी हनुमान मूर्ती वर्धापन दिन व श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदानं आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि दरवर्षी सालाबादाप्रमाणे हे कितवं वर्ष आहे 9वं वर्ष आहे आणि 9व्या वर्षातील आज 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आली म्हणून खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी माझं महत् भाग्य समजते, कारण या ठिकाणी आपल्यावरती त्या साधू संतांची कृपा असावी लागते आणि ती कृपा होण्यासाठी सुद्धा काय असावं लागतं भाग्यच असावं लागतं, बरोबर आहे की नाही अंकुश महाराज? भाग्य असल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडणं शक्य नाही। चांगली गोष्ट घडण्यासाठी तरी निश्चित भाग्यच असावं लागतं। त्याच अनुषंगानं आज आपली 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि तुम्हा मायबापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या हस्ते या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग मला आला ते आमचे हरिभक्त परायण आदरणीय आमचे टेलर भाऊ असतील, त्याचबरोबर त्यांच्या भगिनी आमच्या मावशी हरिभक्त परायण आमच्या धनु आई असतील जाधव
दोघांच्याही बहीण भावंडांच्या या ठिकाणी अनुषंगानं या ठिकाणी सर्वच बसलेले तुम्ही लहान थोर या तुम्हा सर्वांचा या ठिकाणी दर्शनाचा सुंदर असा योग माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालाय आणि या संधीचं निश्चितच सोनं करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. कारण या ठिकाणी हे कीर्तन करणं माझ्या एकटीचं काम आहे का? नाही, तर हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणून मेळ मेळविला. हे एकट्याचं काम नाही, आपल्या सर्वांना मिळून करायची आहे ती सेवा. म्हणून आज या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील थोर नामांकित कलावंत कलाकार नवे नवे गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये विशेषतः ज्यांच्या हातामधून साक्षात सरस्वती माता बोलते असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या येवला तालुक्याचं भूषण आमचे आदरणीय हरिभक्तपरायण अंकुश महाराज असतील वाईभूतीकर. महाराजांना मनापासून खरंच द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. त्याचबरोबर सुंदर अशी ज्यांनी पहिली चाल गायली, संगीत विशारद, गायनाचार्य, गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी उच्चांक गाठलाय असे असणारे हरिभक्तपरायण आमचे केशव महाराज असतील. महाराजांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्या सोबत ज्यांनी पहिली चाल गायली ते हरिभक्तपरायण माझे पती, ज्यांनी आजपर्यंत संसारातही आणि परमार्थातही जितकी महत्वाची साथ दिली. कारण साथ किंवा संगत ही मनुष्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाची ठरत असते. ज्या प्रकारे मनुष्याची संगत असते त्या प्रकारे मनुष्य घडत असतो. मग एखादी जर स्त्री ती जर एखाद्या उच्च पदावर जाऊन जर पोहोचत असेल तर सगळ्यात महत्वाचं त्या स्त्रीच्या पाठीमागं कुणाचा तरी हात असतो. तो हात म्हणजे त्या घरातील कर्त्या पुरुषाचा हात. मग ती स्त्री जर एखादी मुलगी असेल तर त्या मुलीच्या पाठीमागं तिच्या वडिलांची भूमिका ही फार मोठी असते. आणि एखादी सौभाग्यवती लग्न झालेली जर महिला असेल तर त्या महिलेच्या पाठीमागं तिच्या पतीचा हात असणं किंवा त्या पतीचा त्या ठिकाणी साथ असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून हरिभक्तपरायण मृदंगाचार्य, गायनाचार्य माझे पती समाधानजी महाराज, महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या परिसरामध्ये अतिशय गुणीजन मंडळी आहे. बघा महाराज अंकुश महाराज मागच्या वेळेस हाच अभंग घेतला, उजळले भाग्य आता. पण गुणीजन मंडळी अशी होते ते म्हणायचे उधळले भाग्य. आता म्हटलं खरंच भाग्य उधळलं. असो, विनोदाचा भाग बाजूला ठेवा. खरंच खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिशय साथ संगत करण्यासाठी गुणीजन मंडळी अतिशय उत्कृष्ट आहेत. गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण, त्याचबरोबर आजचे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण आदरणीय आनंदी महाराज असतील. महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर इकडे धनंजय महाराज, वा फार सुंदर योग आहे, दुग्ध शर्करा योग म्हणतात बरं का. तर धनंजय महाराजांना सुद्धा महाराज माझ्यापेक्षा खरंच वयानं ज्ञानानं सुद्धा खूप श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. त्याचबरोबर आमचे निवृत्ती महाराज असतील, महाराजांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तन सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकामध्ये अनेक प्रकारचं दान केलं जातं, अनेक प्रकारचं दान केलं जातं. पण त्या दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान ते म्हणजे अन्नदान आहे. आणि आजची अन्नदानाची ज्यांची सेवा होती ते सकाळचे अन्नदाते श्री सचिन जगन खैरनार व सायंकाळचे अन्नदाते श्री कारभारी उत्तम देसले, या दोन्ही त्या ठिकाणी अन्नदात्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर माझा आवाज अगदी व्यवस्थित सगळ्यांना ऐकू येईल, आपल्या या पांझण मध्येच नाही तर त्या ठिकाणी नांदगावला सुद्धा आवाज जाईल एवढी सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी कुणी जर राहून गेला असेल, माझा छोटा चिरंजीव सुद्धा आहे, त्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि कुणी जर महत्वाचं असेल, तुमच्यामध्ये बसलेले एखादे कथाकार, कीर्तनकार किंवा प्रवचनकार असतील तर मला अवश्य सुचवा. आणि या ठिकाणी सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होते आणि आपल्या सेवेकडे वळते. विठ्ठल विठ्ठल.
या ठिकाणी महाराज सांगतायत, उजळले भाग्य. आता महाराज म्हणतात की माझं भाग्य उदयाला आलंय. काय? माझं भाग्य उजळलंय. उजळलं केव्हा म्हणतो आपण? उजळलं जर एखादी महिला तिच्या दागिन्यावर काहीतरी गंज आला असेल तर ती काय करते? सोनाराकडे जाते आणि त्याला उजळून आणते ना, पॉलिश करून आणते. मग त्याच प्रकारचं जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की माझ्या भाग्याला त्या ठिकाणी उजळा भेटलाय. कशामुळं? तर संत दर्शनी हा लाभ. त्या साधू संतांची भेट मला दर्शन झाल्यामुळं हा सर्व लाभ झालाय. मग आता या ठिकाणी पहिलाच शब्द माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी वापरलाय, उजळले भाग्य. आता माझं भाग्य आता उजळलंय. मग याच्या पाठीमाग जगद्गुरु तुकोबराय काही समाजातीलच काही लोकांना प्रश्न पडला की महाराज तुम्ही भाग्य उजळलं म्हणताय आणि संतांच्या दर्शनानं उजळलं म्हणताय, मग तुम्ही त्या ठिकाणी संतच आहात नाही का? महाराज सुद्धा कोण आहेत? संतच आहे. पण महाराज याच्या करता म्हणतायत की मला अहंकार त्या ठिकाणी आला नाही पाहिजे. अभिमान ज्याचा जातो ना तो निश्चितच देव होतो. तो अहंकार माझ्यामधून निघून जावा. देवा मला एवढी सेवा तुझ्या नामचिंतनाची घडावी, नव्हे नव्हे तुझीच नाही तर तुझ्या दासांची सुद्धा सेवा माझ्याकडून घडावी. त्या अनुषंगाने या ठिकाणी माझे महाराज या ठिकाणी आपल्याला उपदेश करताय की माझं भाग्य त्या ठिकाणी संतांच्या दर्शनानं उजळलंय. मग आता खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत. प्रत्येकाचं भाग्य हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. प्रारब्ध हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. सगळ्यांचं प्रारब्ध सारखंच आहे का? पण या ठिकाणी जर प्रश्न विचारला की आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत, मग हे सर्व कशासाठी चाललंय? तर सगळ्यांचं उत्तर एकच येईल, काय? हा सगळा अट्टहास आमचा ताई सुखासाठी चालू आहे. बरोबर आहे की नाही? मग मला एक प्रश्न पडतो की तुम्हाला प्रपंच आवडतो की परमार्थ आवडतो? बोला ना, काय आवडतं? परमार्थ आवडतो. मग आजपासून प्रपंच सोडून देणार आहे का? खरंच? अरे बापरे, वा. आता महाराजांसाठी टाळ्या वाजवा, कारण ते आता प्रपंच सोडून या ठिकाणी इथंच थांबणार आहे बरं का. यांच्याकडे उद्यापासून पूजेची व्यवस्था करा. ऐका, आपण दिलेलं उत्तर सुद्धा कदाचित बरोबर असू शकतं, पण या ठिकाणी आपण उपस्थित राहिलोय ना तर आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात प्रपंचही आवडतो आणि थोड्या प्रमाणामध्ये परमार्थ सुद्धा आवडतो. नुसता प्रपंच जर आवडला असता तर आपण इथं आलो असतो का? नसतो आलो. आणि नुसतं त्या ठिकाणी परमार्थ प्रपंचच आवडला असता तर आपण आलो नसतो. आणि परमार्थच आवडला असता तर आपण संसार सोडून इथंच राहिलो असतो. बरोबर आहे की नाही? म्हणून ही गोडी लागण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं, भाग्य असावं लागतं. मग ते एका जन्माचं भाग्य असून चालत नाही, त्याला अनेक जन्मांची पुण्यही असावी लागते. म्हणून तर महाराज म्हणतात ना, जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया बहु पुण्य केले जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया बहु पुण्य केले ते माया विठान कृपा केली जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया बहु पुण्य केले जन्मो जन्मिया. अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एका जन्माचं पुण्य असून चालत नाही. बघा ना, या ठिकाणी आपले सचिन दादा असतील, चेतन दादा असतील, हे त्या ठिकाणी आपल्या देशाची सेवा करताय, अविरत सेवा करताय. पण तरीही सुद्धा अंकुश महाराज त्या ठिकाणी त्यांना परमार्थाची सुद्धा गोडी त्यांच्या पूर्वीपासून परंपरा आहे त्यांच्या घरामधली. आज ज्या वेळेस आम्ही तिथं भोजनासाठी गेलो, संत भोजनासाठी, आईंनी सांगितलं की लहान असतानाच त्यांचे वडील
त्यांना सोडून गेलेत. पण परिवारामध्ये संस्कार कसे असावे ना, हे तुमच्या गावामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं. कारण जॉईंट फॅमिली सहसा बघायला मिळत नाही. आजच्या काळामध्ये जॉईंट फॅमिली बघायला मिळत नाही. आणि त्यांची फॅमिली जर जाऊन बघितलं, एवढं आनंदी वातावरण आहे, एवढं आनंदी वातावरण आहे. ही संस्कारांची गोष्ट आहे महाराज. खऱ्या अर्थानं वडील गेल्यानंतर त्या लेकरांची जबाबदारी स्वीकारणं किंवा सांभाळणं, तेवढं आपण जेवढा विचार करतो तेवढं सोपं नसतं. बरोबर आहे की नाही महाराज? एवढं सोपं नाहीये. कारण त्या घरातील छत्र हरवल्याच्या नंतर त्या महिलेवरती काय जबाबदारी असते ही फक्त तिला माहिती असते. झाड सावलीच गेलं, झाड सावलीच गेलं, आता खेळ हा उन्हाशी, झालं रिकामा भाळ, झालं रिकामा भाळ, आता चटके उराशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. त्या बापाचा आपल्या पाठीवरती हात असणं हे फार महत्वाचं आहे दादा. ज्यावेळेस आपला बाप आपल्याला सोडून जातो ना, त्या दिवशी आपल्याला कळत असतं की बापाची काय किंमत आहे. सदा राहिला धार तुझा हात माझ्या पाठी, बापा राहिली रे तुला एक मारायाची मिठी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तूच काशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. बाप ज्यावेळेस सोडून जातो ना, ती जबाबदारी ही त्या महिलेला माहित असते. आणि एवढी सुंदर जबाबदारी आपल्या दोनही मुलांना शिकवून त्या ठिकाणी देशाची सेवा सुद्धा आपल्या मुलांकडून करवून घेताय. नव्हे नव्हे या धर्माची सुद्धा सेवा त्यांच्याकडून घडते. खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. का? कारण आपण जी झोप घेतोय ना निवांत महाराज, ही त्यांच्यामुळे. आज ते त्या ठिकाणी रात्रभर जागतात, म्हणून आपण रात्रभर निवांत घरामध्ये झोपत असतो. नाहीतर कालच होळी होऊन गेली, आणि ती होळी त्यांची रंगानं नसते तर रक्तानं होळी असते. म्हणून त्यांच्या आपल्यावरती अनंत उपकार असतात. कोणाचे? आपल्या भारतीय सैन्य दलाचे. कारण हा देह त्यांनी या मातीला अर्पण केलाय. आपण सुद्धा त्या ठिकाणी त्या आईला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. कारण जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी बांज बली, या खोवी गानूर. आईने एकतर देशभक्तालाच त्या ठिकाणी जन्म दिला पाहिजे, नाहीतर एकतर हरिभक्ताला तरी दिला पाहिजे. तेव्हा त्या जननीचं, त्या आईच्या जीवनाचं सार्थक होत असतं. आणि खऱ्या अर्थानं या माईनं दोन्ही पुत्र या ठिकाणी आपल्या या मायभूमीला, या आपल्या काळ्या आईला त्या ठिकाणी अर्पण केले. म्हणून त्यांचं प्रत्येक कार्य जर कशासाठी असेल तर ते कशासाठी आहे? हरिकरम अपना करेंगे, हरिकरम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे, वतन तेरे
मेरा धर्म, तू मेरा अभिमान है, ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए। याच्याकरता सांगायचंय, तुम्ही आज समजत असाल की ताई ही सेवा त्यांच्याकडे म्हणून त्यांचा उदोउदय का नाही महाराज, खऱ्या अर्थाने ही खरी भूमिका त्यांची आहे, हे सत्य या ठिकाणी भारतीय सैनिकांचं आहे की आपण इकडं सुखानं झोप घेतो आणि तिकडं ते मात्र आपल्या प्राणांची आहुती देत असतात। म्हणूनच खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद आपल्या या भारतीय सैन्याला, द्यावे तेवढे धन्यवाद खरंच कमी आहेत। असो, या ठिकाणी त्यांच्याकडून देशाचीही सेवा घडते आणि खऱ्या अर्थानं आपल्या धर्माची सुद्धा तेवढीच सेवा घडते। आज आईंचा परिवार बघितला तर सासूसुना जर घरामध्ये पाहिल्या तर सासूसुना कशा असतात माहिती का, 1 मिनिट सुद्धा त्यांचं पटत नाही, 1 मिनिट सुद्धा कशावरूनही भांडण होत असतं। सांगू तुम्हाला, सासू सुनेचं भांडण सुनबाई पुटकळ तोंडान, सासू सुनेचं भांडण सुनबाई पुटकळ तोंडान, सासूने सुनेच्या गालात मारली, सुना ही सासूच्या कमरेला चावली, भांडण झालं कधीच कांदा बटाट्यावरून, सासू सुनेचं भांडण सुनबाई पुटकळ तोंडान। मी याच्या करता सांगते की ज्या वेळेस त्या घरामध्ये मी गेले तर एवढा सुंदर परिवार, अगदी उत्कृष्ट परिवार, जॉईंट फॅमिली आहे आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये बरेच कुटुंब असे आहेत महाराज की ज्यांची जॉईंट फॅमिली आहे। म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण कथा कीर्तन दररोज ऐकतोय पण काहीच बदल होत नाही। प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर कुठंतरी वादविवाद चालूच आहे, कुठंतरी आई वडिलांना त्रास आहे। त्याला एकच कारण आहे महाराज की त्या परिवारानं आपल्या लेकरांवरती संस्कार चांगले केले नाहीत। आज अगदी 5 वर्षाचा मुलगा असला तरी त्याला मोबाईल मधलं कुठलंही फंक्शन विचारा तरी तो ओपन करतो आणि आपण सुद्धा आनंदाने सांगतो ताई अहो आमच्या मुलाला काहीही विचारा फोन मधलं तरी त्या ठिकाणी तो लगेच सांगतो। एवढा त्याला त्या फोनचा नाद लागला, एवढा त्याच्यामध्ये व्यस्त झाला का त्या फोन शिवाय जेवण सुद्धा करत नाही, झोपत सुद्धा नाही। मला सांगा, ज्यावेळेस डॉक्टर सांगतात, महिला मंडळ ज्यावेळेस डॉक्टर सांगतात की ताई आजपासून काहीच काम करायचं नाही, कधी प्रेग्नेंट असताना गरोदर अवस्थेमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर सांगतात ताई तुम्हाला आजपासून कोणतंच काम नाही। मग कोणतं काम? एकच काम करायचं, कॉटवर बसून बेड रेस्ट आणि मोबाईल। 9 महिने 9 दिवस जर त्याची आई मोबाईल बघत असेल मग तो मुलगा काय हरिपाठ करील का महाराज? तो फोनच बघणार आहे। मग आपणच काय म्हणतो, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला उगाच ताण नको देऊ घशाला, मेल्यावरती रडतो कशाला उगाच ताण नको देऊ घशाला, मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले, मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले। सगळा परिणाम कशाचा आहे? मोबाईल वाईट ही मी मुळीच म्हणत नाही, कारण त्याच्यातून हरिपाठ सुद्धा निघतो, त्याच्यातून अभंग सुद्धा ऐकता येतात, पण आपण नको ते बघतो, नको ते ऐकतो। मग तोच परिणाम साधू संतांनी आईला पहिली जबाबदारी सांगितलीये आणि आईचाच पहिला गौरव केलाय, मातृदेवो भव आणि मग पितृदेवो भव। म्हणून पहिला संस्कार ज्या वेळेस होत असतो ना, गर्भसंस्कार, तो आईतर्फे होत असतो। मग आपण कसे संस्कार करायचे? नाहीतर बघा या ठिकाणी सुद्धा हे बालगोपाल उभे आहेत, पण हे सगळे संस्कारांचे परिणाम आहे। या ठिकाणी जर हे लेकर धर्म मंडपामध्ये येऊन बसत असतील ना, खऱ्या अर्थानं
या ठिकाणी हा सर्व उत्सव चालू आहे ना, हे सगळे संस्कारांचे परिणाम आहे. म्हणून या ठिकाणी आपण आपल्या लेकरांवरती जसे संस्कार केले तशा प्रकारचं ते घर घडत असतं. आणि म्हणूनच त्याच अनुषंगानं ज्या प्रकारे आई वडील आपल्या लेकरांचं संगोपन करतात, निश्चितच या मृत्यू लोकामध्ये या साधू संतांचं अवतार कार्य सुद्धा त्याच्याकरताच आहे. उद्धाराया जन जड जीव, जे जन अज्ञानी जन समाज हा अधोगतीला जाताना त्या साधू संतांना बघवत नाहीये आणि त्यांना त्यांच्याविषयी समाजाविषयी कळवळा येतो ना. बुडते हे जान देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडते जान देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. उड़ते जान देखवे डोला, उड़ते जान देखवे डोला, उड़ते जान देखवे डोला, उड़ते जान देखवे डोला, ये तो कळवळा मनोनिया, ये तो कळवळा मनोनिया. बुडते ही जान देखावे डोळा, बुडते ही जान देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. बुडते हे जन न देखवे डोळा, त्या साधू संतांना या डोळ्याने हे बुडालेलं जन, बुडत असलेलं जन बघवत नाही. त्यामुळे त्यांनी हा अवतार धारण करून, या साधू संतांनी अवतार धारण करून या समाजाचं कल्याण करण्याचा विचार केला. आणि कल्याण केल्याचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आपण त्या ठिकाणी आपलं अवतार कार्य ज्या वेळेस धारण करणार आहोत ना, तर ते सगळ्या समाजाला कळेल, उमजेल अशाच प्रकारे केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या सामान्य जीवाला आपण संगतही करतो बरं का, आपल्याला संगत नाही असं नाही, पण संगत ही आपली चांगलीच असेल असं नाही. संगत जशी असली तसा माणूस घडत असतो. मग जशी आपली संगत आहे ना, माणूस सुद्धा तसाच तयार होतो. म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी सांगून ठेवलंय की संगत सुद्धा माणसाची कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. मित्र सुद्धा कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. मित्र जर चांगला नसला, मित्र वाईट संगत लाभली तर मनुष्य अधोगतीला जात असतो. मित्र असा असला पाहिजे की एखादं संकट आपल्यावरती जर आलं तर त्या संकटाला येण्याच्या आधी तो मित्र त्या ठिकाणी आपल्या समोर उभा असला पाहिजे. असा मित्र मनुष्याने केला पाहिजे. नाहीतर बघा, अनेक मित्र आहेत ते आपल्याला चांगल्याच रस्त्याला घेऊन जातात, चांगल्या रस्त्याला घेऊन जातात, पण चांगल्यातला चांगला रस्ता दाखवणारा मित्र त्या ठिकाणी असला म्हणजे बरं राहतं. म्हणून तर म्हणतात ना, दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र असा असला पाहिजे की त्याच्या सोबत असल्यानंतर आपल्याला सुखाची त्या ठिकाणी झोप सुद्धा घेता आली पाहिजे. नव्हे आपण पाप जरी केलं असेल तरी त्या मित्राकडे आपल्याला ते पाप सांगता आलं पाहिजे. नव्हे आपल्याला जर काही दुःख असलं तरी आपलं मन त्या मित्राजवळ मोकळं करता आलं पाहिजे. नाहीतर मित्र आजकाल बघतो आपण, साखर आणि मिठाचा रंग कसा आहे, सारखाच आहे. मग मित्राकडे एखाद्या वेळेस साखर नसेल पण मीठ निश्चितच असतं. आपल्याला जर काही जखम झाली
तर आपला मित्र त्याच्यावर मीठ जोडायला लगेच तयार असतो. म्हणूनच महाराजांनी सांगितलंय की संतांची संगत करा. संतांची संगत केल्यानं काय होईल? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, होगे तेरे बड़े भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मनुष्याचं निश्चितच चांगलं होत असतं. बघा, एका आजोबांनी ऐकलं की संतांची संगत केल्यानंतर खऱ्या अर्थानं मनुष्याचं चांगलं होत असतं. त्यांनी अनेक कीर्तन ऐकले होते की त्या कीर्तनामधून ऐकलं होतं या इहलोकामधील सर्व नाते, आपले नातेवाईक हे सगळे तात्पुरतं प्रेम करणारे. मग ते आजोबांनी ठरवलं की आपला परिवार तसा काही नाही, आपला परिवार आपल्यावरती चांगलं प्रेम करतो, पण तरीही सुद्धा आपण संतांची संगत केली पाहिजे. त्या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. ते आजोबा त्या ठिकाणी एका वडाच्या झाडाखाली एक साधू महात्मे बसलेले असायचे आणि त्या साधू महात्म्यांचे दर्शन घेण्यासाठी ते आजोबा जाऊ लागले. दररोज त्या ठिकाणी लवकर उठून आजोबा दर्शनासाठी जायचे, दर्शन घेऊन पुन्हा घरी यायचे. त्या महात्म्यांनी एक दिवस विचार केला, म्हटले दररोज आपलं कोणीतरी दर्शन घेऊन जातंय, दररोज दर्शन घेऊन जातंय, नेमकं दर्शन तरी कोण करतंय? म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी डोळे उघडेच ठेवले आणि बघितलं की एक आजोबा दर्शनाला आलेले. दर्शन करून ते आजोबा लगेच घरी निघणार, तेवढ्यात महाराजांनी आवाज दिला, आजोबा थांबा म्हटले. आणि थांबा म्हटल्याबरोबर त्या आजोबांनी सांगितलं, महाराज तुम्हाला काय बोलायचंय ना पटकन बोला, माझ्याकडे अजिबात वेळ नाही, अजिबात वेळ नाही. म्हटल्यानंतर मग महाराज म्हटले, अहो आजोबा एवढ्या दगदग करून तुम्ही इथपर्यंत येता, बसा म्हटले थोड्या वेळ. त्यावेळेस आजोबांनी सांगितलं, महाराज मला अजिबात जमणार नाही. का? कारण मी घरी गेल्याशिवाय माझ्या घरातले जेवण सुद्धा करत नाही म्हटले. जेवण करत नाही म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी विचारलं, म्हटलं एवढा परिवार प्रेम करतो का? तुमचा परिवार एवढं प्रेम करतो का तुमच्यावरती? त्यावेळेस आजोबा म्हटले, हो माझा परिवार माझ्यावरती फार प्रेम करतो. म्हटले बरं ठीक आहे, मग तुम्ही काय करा आजोबा, उद्यापासून पहाटे 4 वाजता या म्हटले माझ्याकडे. आजोबा म्हटले कशासाठी? मग त्या महाराजांनी सांगितलं, तुमचा परिवार तुमच्यावरती फार प्रेम करतो म्हटले, पण आता मी तुम्हाला त्या परिवारासाठी काहीतरी एक युक्ती करतो, एक नवीन विद्या तुम्हाला शिकवतो. 4 तास श्वास रोखून धरण्याची विद्या मी तुम्हाला शिकवतो. आजोबा दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजताच उठून महाराजांकडे दर्शनाला हजर. आल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि महाराजांनी ती विद्या शिकवण्यास सुरुवात केली. 1 वर्ष पूर्ण झालं. ते आजोबा अगदी चांगल्या प्रकारे ती विद्या शिकले आणि मग महाराजांनी विचारलं, म्हटलं आजोबा अहो तुम्हाला ती विद्या अगदी व्यवस्थित लक्षात राहिली का? अगदी चांगली शिकले ना? आजोबा म्हटले, हो मी अगदी व्यवस्थित 4 तास माझा श्वास रोखून धरू शकतो. त्यावेळेस मग महाराजांनी सांगितलं, आजोबा आता उद्यापासून माझ्याकडे काही येऊ नका. त्यावेळेस आजोबा म्हटले, महाराज अहो काही माझं चुकलं का? महाराज म्हटले, चुकलं वगैरे काही नाही, पण आता तुम्ही म्हणत होते ना की माझा परिवार माझ्यावरती फार प्रेम करतो, मग त्या प्रेमाची परीक्षा घ्यायची. म्हटले काय? ते प्रेमाची परीक्षा घ्यायची. उद्यापासून माझ्याकडे यायचं नाही. उद्या काय करा, पहाटे 4 वाजता उठा आणि तशीच तोंडावरती गोधडी पांघरून घ्या आणि 4 तास श्वास रोखून धरा. जी विद्या शिकवली ना त्या विद्येचा उपयोग करा. 4 तास श्वास रोखून धरा म्हटल्यानंतर आजोबांनी तसंच केलं. 4 तास श्वास रोखून धरला आणि इकडं त्या ठिकाणी आजीबाई उठल्या आणि उठून त्या ठिकाणी आजोबांना बघायला आल्या. दररोज पहाटे 4 वाजता उठणारे आजोबा 5 वाजले तरी उठायला तयार नाही. मग आजींना वाटलं दगदग झाली असेल, दमले असतील. मग आजींनी थोड्या वेळ झोपू दिलं, पण बराच वेळ झाला, पहाटेचे 5:30 वाजले तरी आजोबा उठायला तयार नाही. मग आजीनं मुलाला बोलवून घेतलं, म्हणे दादा अरे तुझे वडील दररोज पहाटे 4 वाजता उठून कोणीतरी महाराजांच्या दर्शनाला जातात, पण आज 5:30 वाजले तरी उठायला तयार नाही. मग त्यावेळेस त्या मुलानं जवळ जाऊन बघितलं आणि जवळ जाऊन बघितल्याच्या नंतर त्यानं नाकाला हात लावला. आता आजोबा विद्या शिकलेले होते, 4 तास श्वास रोखून धरला होता. आता यानं नाकाला हात लावल्यामुळे तर श्वास काय बाहेर पडत नव्हता. याला वाटलं आता आपले वडील गेले. यानं लगेच तिथंच रडायला सुरुवात केली आणि आईला ज्यावेळेस ही बातमी कळाली, आजी 10-15 फूट लांब होत्या. आजीनं तिथून उडी मारली तर बाबाच्या छातडावर. एवढ्या रडायला लागल्या, राम आता माझं कसं होईल ना राम,
आता मला कोण पाहिल ना राम, आता मी कोणाकडे पाहू ना राम. एवढ्या रडायला लागल्या. मग सगळ्या परिवाराला त्या ठिकाणी पाहुण्या रावळ्यांना फोन केला, सगळ्यांना बोलावून घेतलं आणि सगळ्यांना बोलावून घेतल्यामुळं त्या ठिकाणी सगळे जमा झाले. अंत्ययात्रेची तयारी केली. अगदी सुथळी आजोबाच्या कपाळाला करखच्च आवळली, पण आजोबा तरी उठायला तयार नाही. शेवटी अंत्ययात्रा प्रेत उचललं आणि रस्त्याला लागले. अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर आजोबांना लक्षात आलं तर आता माझा परिवार एवढं माझ्यावरती प्रेम करायचा, मी आल्याशिवाय जेवण सुद्धा करत नव्हते, आणि आता जर महाराज नाही आले तर मला जाळायला सुद्धा चुकणार नाही. मग हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आता त्याच्या जीवामध्ये धाकधूक व्हायला लागली. तेवढ्यातच पाठीमागून महाराज आले. महाराजांनी आवाज दिला, थांबा म्हटले, ठेवा ते प्रेत खाली. आजूबाजूचे सगळे जमलेले पाहुणे मंडळी होते, त्यांनी सांगितलं, अहो महाराज, या आजोबा जाऊन 2 तास झाले म्हटले, गेलेत आता आजोबा. नाही म्हणे, ठेवा खाली, मी जिवंत करतो आजोबांना. मी जिवंत करतो म्हटल्यावर सगळ्यांनी प्रेत खाली ठेवलं. सांगितलं महाराजांनी की घरी जा आणि एका वाटीमध्ये दूध घेऊन या. दूध घेऊन आले आणि महाराजांनी खिशामधून काहीतरी काढलं, त्या दुधामध्ये टाकलं. काहीतरी म्हणजे अंगारा बिंगारा काही नव्हता, खडी साखर होती. ती खडी साखर टाकून ते दूध ज्या आजीले गळे काढून रडत होते ना त्यांच्याकडे केली. घ्या म्हणे आजी हे दूध पिऊन. म्हणे महाराज, या दुधानं काय होईल? महाराज म्हटले, या दुधानं तुम्ही मरणार आणि आजोबा जिवंत होणार. आजी लगेच 10-15 फूट मागे सरकल्या. आजी म्हणे, बाबा ते म्हातारं गेलं म्हणे, त्याचं वयच होतं जायचं, पण आता मला काही जायचं नाही. आजी मागे सरकल्या, मुलांकडे वाटी केली, मुलं सुद्धा घ्यायला तयार नाही. मग महाराज म्हटले, तुम्ही कोणीच घेणार नाही का? ते म्हटले, आम्ही कोणीच घेणार नाही. मग महाराज म्हटले, मी घेऊ का? ते म्हटले, हो घ्या म्हणे. तुम्ही सुद्धा महाराजांच्या मुळावरच उठलेत का? महाराजांना म्हटले, हो घ्या म्हणे. तुम्ही जर हे दूध घेतलं तर आम्ही तुमचं गावाच्या बाहेर मंदिर बांधू. कुठं? गावाच्या बाहेर मंदिर बांधू म्हटले. मग महाराजांनी त्या ठिकाणी ती दुधाची वाटी घेतली आणि आजोबांना सांगितलं, आजोबा उठा म्हटले. आजोबा उठून उभे राहिले. महाराजांनी दूध पिऊन घेतलं. आता मला सांगा, आजोबा उठून उभे राहिल्यावर किती आनंद व्हायला पाहिजे त्या परिवाराला? इतका आनंद व्हायला पाहिजे. पण ते जो परिवार जमलेला होता ना, तो परिवार त्या आजोबांना पाहून आनंदी नाही झाला. पण हा महाराज कधी एका परचा मरून पडतो त्याच्याकडे लक्ष होतं. विठ्ठल विठ्ठल. एक दिवस युक्ती केल्यानंतर त्या आजोबांच्या लक्षात आलं की मी एकच दिवस युक्ती केली तरी माझ्या परिवाराचं रंगरूप मला कळाला. आणि म्हणूनच महाराज सांगताय की तुम्ही म्हणत असले ना की हे माझं ते माझं, या मृत्यू लोकामध्ये आपलं या साधू संतांशिवाय आणि या भगवंताशिवाय दुसरं कोणीही हित करू शकत नाही. आणि त्यांचं जर दर्शन झालं तर निश्चितच देवाची सुद्धा आपल्याला प्राप्ती होते. आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं त्या दिवशी आपल्या भाग्याचा उदय होतो. अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता, 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 उजळले
चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ दर्शनी हा लाभ दर्शनी हा लाभ दर्शनी हा लाभ अवघीची काही वारले अवघीची काही वारले दर्शनी हा लाभ दर्शनी हा लाभ दर्शनी हा लाभ उजळले भाग्य आता वारली अवघे जनता वारली अवघे जनता उजळले भाग्य आता वारली अवघी सीता वारली अवघी सीता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता ही वारली अवघी चिंता ही वारली संत दर्शनी हा लाभ. महाराज म्हणतात की माझं भाग्य उदयाला आलंय. मग महाराजांचं असं भाग्य तरी कोणतं उदयाला आलं बघा. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर 2 दिवस महत्वाचे असतात. एक आपला येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. 2 दिवस आपल्या जीवनामध्ये महत्वाचे असतात. पण महाराज म्हणतात की या ठिकाणी हे 2 दिवस सोडून सुद्धा तिसरा एक दिवस माझ्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. तो कोणता दिवस? तर ज्या दिवशी माझ्या सद्गुरूंनी माझ्या स्वप्नामध्ये येऊन त्या ठिकाणी मला बोध केला, मला गुरु मंत्र दिला. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे बाबाजी आपुले सांगितले नाम. त्या ठिकाणी माझ्या गुरूंनी माझ्या स्वप्नामध्ये येऊन त्या ठिकाणी मला सिद्ध मंत्र सांगितलाय. कोणता? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा मंत्र मला सगळ्यात सोपा असणारा मंत्र त्या ठिकाणी दिलाय. पण कसा? स्वप्नामध्ये येऊन. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. एवढा सोपा मंत्र आहे की राम म्हणा किंवा कृष्ण म्हणा दोघांच्याही नावानं काय होणार आहे? उद्धार आहे. जग में सुंदर है दो नाम दो नाम दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. भगवंताची दोन्ही नावं एकच आहे. भगवंताच्या प्रतिमा जरी वेगळ्या असल्या तरी भगवंत मात्र एकच आहे. म्हणून तर महाराज सांगतात आपुला तो एक देव करोनी घावा ओ आपुला तो एक देव करोनी घावा आपुला तो एक देव करोनी घावा आपुला तो एक देव करोनी घावा. तिने बिना जीवा सुख नोही तिने बिना जीवा सुख नोही सुख
ठिकाणी काही महाभाग असे आहेत की ते देवाला सुद्धा मानायला तयार नाहीत, पण महाराज म्हणतात की देव आहे. नसेल खात्री तर बघा, देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नटला नाना परी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. महाराज म्हणतात की देव आहे, पण देवाला शोधण्यासाठी इकडं तिकडं भटकायची गरज नाही. कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. देवाला रामेश्वरला जायची गरज नाही, तीर्थयात्रा करायची सुद्धा गरज नाही. देव शोधायचं असेल तर त्याला फक्त हृदयामध्ये शोधलं पाहिजे. अंतकरण शुद्ध केलं, ज्याचा शुद्ध भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध त्या ठिकाणी भाव देवाला जर दिला तर निश्चितच आपला भाव ज्या दिवशी शुद्ध होईल. खऱ्या अर्थानं कोण म्हणतं देव नाही, देव नाही आहे देव, पण त्याला बघण्यासाठी दृष्टी सुद्धा साधू संतांची वापरावी लागेल. साधू संतांची दृष्टी वापरल्यानंतर आपल्याला निश्चितच देव त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा, काही जणांना बघण्यासाठी दृष्टी चांगली नाही, कुणाला एवढं सुंदर मुख दिलंय तरी 2 तास कीर्तनामध्ये बसतील, पण भगवंताचं नामचिंतन काही करणार नाही. एवढे सुंदर त्या ठिकाणी हातपाय दिले. अहो, तो कुर्मदास ऐका त्याची कहाणी. त्या कुर्मदासाला हातही नाहीत आणि पाय सुद्धा नाहीत, पण आपल्या सर्वांगाचं त्या ठिकाणी अगदी रक्त त्या ठिकाणी शरीरातून निघतंय. पोटामध्ये त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये खडे रकसलेले आहेत, पण तरीही लोटांगण घालीत त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी कुठे गेले? लहुळ क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी आजही जाऊन बघा, त्या ठिकाणी त्या भक्तांचं मंदिर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कोण म्हणतं देव नाही? आणि देव काय शहाण्या माणसाचं नाही बरं का, देव फक्त साध्या भोळ्या माणसाचं आहे. अगदी त्याला शुद्ध अंतकरण कळत असतं. एवढा चतुर आहे तो, त्याला सांगायची काहीच गरज नाही. गुणला म्हणण्याची खाणी, मुकुटा सकळा माने, विठोबा